पाटलांनी आरक्षण हा विषय सोडून बाकी सगळ्याच विषयावर ते लक्ष घालायला लागलेले आहे। अगर त्यांनी प्रामाणिक पद्धतीने आरक्षण आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये कोणी दिलं याचा अभ्यास केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेबांवर कधीच टीका केली नसती। म्हणून कधीतरी त्यांनी आरक्षण ह्या विषयाचा अभ्यास करावा आणि मग त्यांना कळेल की आरक्षण पुढे मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर तो एकमेव माणूस देऊ शकतो, त्याचं नाव आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब। म्हणून मराठ्यांचा फायदा त्यांना करून घ्यायचा असेल तर देवेंद्रजींच्या गुडबुक्स मध्ये त्यांनी जावं, देवेंद्रजींच्या संपर्कात यावं, मग त्यांना कुठल्याही पद्धतीचं आंदोलन न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ते देऊ शकतील। आता संपर्क द्यायला माझ्याजवळ मोबाईल नाही, त्यांचा नंबर माझ्याजवळ नाही, त्यांचा मोबाईल कव्हर क्षेत्राच्या बाहेर असतो आणि आमच्या इकडे रेंज आहे तर तुम्ही घालीता, आमची रेंज नीट उडीता रच्चीच। संपर्कात येऊ कसं आणि तेच देऊ शकतात तर आम्ही सांगतोच ना, डोक्यावर घेऊन नाचू शकतात मराठी। तुम्हाला भाषाच कळत नाही, वाच 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 भाऊ करायची सवय लागली नुसती। ते एक तलावाच्या शेजारी एक ढव असतो, त्यातनं बुडबुड 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 येते, तशी नुसतं वच वच करायची सवय लागली। मार्गच काढायचा नाही, बोलायचं नाही, नुसता नेतान पक्ष तुंतून वाजित बसायचं, एवढाच धंदा येतो। मार्ग कसा काढायचा, समाजातला रोष कसा कमी करायचा, शेतकऱ्यांचा रोष कसा कमी करायचा, हे काम करायचं बघायचं ना। तुम्हाला गॅजेट आणणं आहे ना, तिन्ही तुम्हाला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करणं होण्या, संपर्क वाढून काय करायचं, नुसतं फोनवर बोलून काय करायचं। मला खरं ते लागत द्या म्हणा, त्यांना म्हणा द्या, देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणा आरक्षण, हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते। काय करायचं आम्हाला राजकारण फाजकारणाचं, पण नाही दिलं ना भोगाच। मी जर त्याच्यात पाय ठेवला की तुमचे गणित बिघडले, तुम्हाला नुसतं खांडाखाली झोपायचं काम आहे। मग खांडाखाली झोपणे, स्वप्न बघणे, असली गोधडीत अंगावर घेणे, नसा तसाच फाटल्याला टावेल तोंडावर घेणे, नुसते स्वप्न बघणे, कस काय पडून करून दाखवेल। मला त्याच्यात पाय ठेवायला लावू नका, सुपडा साप करून टाकेल। गणित बांधलंय, फेल होणार आणि पश्चाताप येणार त्यांना। आणखीन तरी प्रामाणिक भूमिका आमची, पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतोय मी। मला समाजाला राजकारणात जायचं, मला ढकलू नका त्याचं। मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकणार आहे। मला नका हलक्यात घेऊ, माझी नाही इच्छा राजकारणात जायची। मी जर एकदा घुसलो तर